हॅलो स्टुडंट्स, आपला 7th चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे कन्झ्युमर्स प्रोटेक्शन, ग्राहक संरक्षण. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं ग्राहकांचे अधिकार व हक्क. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं सुरक्षितेचे अधिकार, माहितीचा अधिकार, वस्तू व सेवा निवडीचा अधिकार, ग्राहकाचे ऐकून घेण्याचे अधिकार, ग्राहक शिक्षणाचे अधिकार, प्रतिनिधित्व करण्याचे अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार, निरोगी पर्यावरणाचा अधिकार, अनिष्ट व्यापारी प्रथापासून संरक्षणाचा अधिकार आणि बनावट वस्तूपासून संरक्षणाचा अधिकार. ह्याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास केला होता. तर आज आपण बघणार आहोत ग्राहक संरक्षणाच्या पद्धती. आपण उत्पादक, व्यापारी, वितरक आणि सेवा पुरवठादार यांचे शोषण आणि बेकायदेशीर व्यापार पद्धतीचे अनेक उदाहरण पाहिले आहेत. या पद्धतीचे उच्चाटन कसे करायचे हा प्रश्न निर्माण होतो. प्रचलित न्यायालिका ग्राहकास पुरेसे संरक्षण देण्यास असमर्थ ठरतात. म्हणून ग्राहक संरक्षणाचे विविध पद्धती अस्तित्वात आहेत आणि त्या पुढीलप्रमाणे आहेत. आता ग्राहक संरक्षणासाठी असे काय कायदे आहेत आणि ते कुठं आपले ते निवारण करतात कंप्लेंट्स, याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर ते कोणते कोणते आहेत? लोक अदालत, जनहित याचिका, तक्रार निवारण मंच, जगजागृती कार्यक्रम, ग्राहक संघटना, ग्राहक कल्याण निधी, 7वा कायदेशीर उपाय. हे असे 7 जागा आहेत जिथं कस्टमर आपले जे कंप्लेंट आहेत त्याचं निवारण करू शकतात. पहिले आहे लोक अदालत. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्याची एक प्रभावी आणि कमी खर्चिक पद्धत म्हणजे लोक अदालत होय. लोक अदालतास लोक न्यायालय म्हणून पण ओळखले जाते. एखाद्या खटला तडजोडीने सोडविण्यासाठी शासनाकडून तिची स्थापना करण्यात आली आहे. तक्रारीकर्ता लोक अदालतमध्ये प्रत्यक्ष तक्रार दाखल करू शकतो आणि या ग्राहकांच्या तक्रारी व समस्या संबंधित ताबडतोब निर्णय घेतले जाते. म्हणजे इथे डिसिजन्स घेताना व काही डिले करत नाही, ताबडतोब त्यांचं जे कंप्लेंट आहेत त्यांचं निवारण करतात एक डिसिजन घेऊन. लोक अदालत झाल्यास निर्णयास कायदेशीर मान्यता मिळते. आता एकदा जर कायदेशीर मान्यता मिळते मग ते त्यांना व्यवसायिकांना काय करावं, जे शासनाकडून निर्णय आला आहे त्याचं त्यांना पालन करावंच लागतं. तर तक्रारकर्ता लोक अदालतमध्ये प्रत्यक्ष तक्रार दाखल करू शकतो. या ग्राहकांच्या तक्रारी व समस्याबद्दल ताबडतोब निर्णय घेतले जातात. लोक अदालतीत झालेले निर्णयास कायदेशीर मान्यता मिळते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रेल्वे, विमा कंपनी, बँका यासारख्या संस्था नियमितपणे लोक अदालत भरवतात. तर हे काय पहिला ऑप्शन काय आहे की जर तुम्ही कंप्लेंट टाकली आणि जर तुम्ही मेन जे व्यवसाय प्रोडक्शन डिपार्टमेंट त्यांच्याकडे जर तुम्ही केलं, त्यांचं निवारण नाही झालं तर तुम्ही लोक अदालतमध्ये जाऊ शकता. तिथं ते काय करतात, ताबडतोब एक डिसिजन घेतात आणि ते डिसिजन ते जे व्यवसाय आहे त्याला काय करावं लागतं, फॉलो करावं लागतं. दुसरं आहे जनहित याचिका. सार्वजनिक हितासाठी न्यायालयात कायदेशीर तक्रार दाखल करणे म्हणजे जनहित याचिका होय. जनहित याचिकेद्वारे कोणतीही व्यक्ती सामाजिक हितासाठी न्यायालयात तक्रार दाखल करू शकते. आता हे जे आहे हे पर्सनल कंप्लेंट नसते, तर हे काय सगळं असं एक ग्रुप असतं त्यांची कंप्लेंट असते आणि एक ग्रुपच्यामध्ये एक लीडर असतो, तो काय करतो, ह्याची कंप्लेंट नोंद करतो. तर सार्वजनिक हितासाठी न्यायालयात कायदेशीर तक्रार दाखल करणे म्हणजे जनहित याचिका होय. जनहित याचिकेद्वारे कोणतीही व्यक्ती सामाजिक हितासाठी न्यायालयात तक्रार दाखल करू शकते. समाजातील जे घटक न्यायालयात प्रतिनिधित्व करू शकत नाही त्यांना कायदेशीर पर्याय उपलब्ध करून देणे हा जनहित याचिकेचा उद्देश आहे. याचिकेतील तक्रारीशी संबंध नसलेली व्यक्तीसुद्धा जनहित याचिका दाखल करू शकते. ठीक आहे, आलंय लक्षात. तर जनहित याचिका ह्याच्यामध्ये जे ग्रुप प्रॉब्लेम असतात, जे इश्यूज असतात, फॉर एक्झाम्पल चाइल्ड लेबर, तर चाइल्ड लेबरच्या वतीने एक जे लीडर असतो तो काय करू शकतो, तो जनहित याचिकामध्ये त्याची कंप्लेंट करू शकतो. मग त्यांचं ते निवारण करतात, ग्रुपला बोलवून एक सेटलमेंट करतात की तुम्ही असे प्लॅन्स करा. मग त्याचं काय करतात, ते फॉलो करतात आणि त्याची जी कंप्लेंट आहे त्याचं निवारण करण्याची
योजना करतात. जनहित याचिकाचा उच्च न्यायालयात दाखल केली जाते आणि काही प्रसंगी सर्व उच्च न्यायालयात सुद्धा जनहित याचिका दाखल केली जाते. तिसरा पॉईंट आहे आपला तक्रार निवारण मंच. ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वैयक्तिकरित्या किंवा ग्राहक संघटनामार्फत वस्तू सेवेचे मूल्य आणि नुकसान भरपाईचे दाव्याच्या रकमेनुसार संबंधित आयोगाकडे तक्रार दाखल करू शकते. ग्राहकांच्या तक्रारीचे सहजतेने जलद आणि विनाखर्च निवारण करणे हा तक्रार निवारणचा आयोगाचा उद्देश आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार ग्राहकांचे हक्काचे संरक्षण करून त्यात वृद्धी करण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना केली जाऊ शकते. इथं विना खर्च आणि विना वेळ खाऊ नाही आहे हा घटक. तर ह्याच्यामध्ये इथं कंप्लेंट केल्याने कस्टमरची जी प्रॉब्लेम आहे ती त्याचं निवारण अगदी पटकन होतं. फोर्थ पॉईंट आहे जनजागृती कार्यक्रम. ग्राहकात जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत सरकारने प्रसिद्धीचे अनेक मार्ग हाती घेतले आहेत. राज्य व केंद्र सरकार नियमितपणे नियलिके, हस्तपुस्तिका, पुस्तिका तसेच ग्राहकांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्याचे, तक्रार निवारण यंत्रणा इत्यादीचे चित्रण केलेले भित्तिपत्रक इत्यादीचे प्रकाशन करते. इथं कस्टमरला काय करतात, जागरूक करतात. का जागरूक करतात की त्यांचे जे अधिकार आहे त्यांचा त्यांनी अधिकाराचा वापर करावा. म्हणजे तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट फॉल्टी आहे, काही फसवणूक झाली आहे, तर ते तुम्ही त्यांची नोंद करा. ते जे तुमचा इश्यू आहे त्याला सॉर्ट आउट करा. त्यांना काय करतायत, अशा प्रकारे जागृत करतायत. विविध वाहिनी व प्रसार माध्यमाद्वारे ग्राहकांच्या जनजागृती दृकश्राव्य कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. 15 मार्च जागतिक ग्राहक दिन आणि 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. इथं ग्राहकांना काय करतायत, त्यांच्या अधिकारांबद्दल त्यांना जागृत करतात. 5वा पॉईंट आहे ग्राहक संघटना. भारतात ग्राहकांना हितास चालना देऊन त्यांची संरक्षण करण्याची अनेक ग्राहक संघटना कार्यरत आहेत. भारतात ग्राहक चळवळ अतिशय भक्कम असून त्या ग्राहकांच्या तक्रारीचे अचूक निवारण करण्याची मदत करतात. देशात ग्राहक चळवळीस मजबूत करणे आवश्यक आहे. आता हे काय असतं, हे कस्टमरचा एक ग्रुप असतो. हे कस्टमर काय करतात, आपसित चळवळी अतिशय, म्हणजे एखादा जर प्रोडक्ट फॉल्टी निघाला किंवा कंझ्युमरला ते कंझ्युम केल्याने काही हेल्थ इश्यूज झाले तर त्याचं ते काय करतात, ते लोकांना जागृत करतात. हे ग्रुप त्यांना काय म्हणतो, हे ग्रुप काय करतो, त्याला इश्यू करतो आणि इश्यू करून लोकांपर्यंत पोचवतो की अशा कंझ्युम करण्याने तुम्हाला ह्याचा त्रास होऊ शकतो. तर ही जी ते ग्राहकांच्या तक्रारीची अचूक निवारण करण्यास मदत करतात आणि देशात ग्राहक चळवळीस मजबूत करणे आवश्यक आहे. आपला नेक्स्ट पॉईंट आहे ग्राहक कल्याण निधी. ग्राहक कल्याण निधी खात्यामार्फत ग्रामीण भागात सुरू असलेल्या ग्राहक चळवळीची आर्थिक मदत पुरविण्यासाठी ग्राहक कल्याण निधीचा तरतूद केली आहे. हा निधी ग्राहक शिक्षण, तक्रारी हाताळणे, समुपदेशन व मार्गदर्शन, उत्पादन चाचणी, प्रयोगशाळा इत्यादीचे प्रशिक्षण व संशोधनासाठी वापरला जातो. आता ग्राहक कल्याण निधी ह्याच्यामध्ये काय येतं की ग्राहक खात्यामार्फत ग्रामीण भागात सुरू असलेला हा ग्राहक चळवळीस आर्थिक मदत पुरविण्यासाठी ग्राहक कल्याण निधी तरतूद केली जाते. हा शासन काय करतो, स्वतः त्यांना जे फंड्स आहेत ते प्रोव्हाइड करतो. हा निधी ग्राहक शिक्षण, तक्रारी हाताळणे, समुपदेशन व मार्गदर्शन, उत्पादन चाचणी, प्रयोगशाळा इत्यादीचे प्रशिक्षण व संशोधन वापरले जातात. आपला नेक्स्ट पॉईंट आहे कायदेशीर उपाय. आता कायदेशीर कोणते कोणते उपाय दिले आहेत त्याचं आपण बघूया. भारतात व्यावसायिकांचे अनिष्ट व्यापारी प्रथापासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे हितरक्षण करण्यासाठी अनेक कायदा अधिनियमित आले आहेत. त्यापैकी काही कायदा पुढील प्रमाणे आहे. पहिला, वस्तू विक्री कायदा 1930, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, प्रमाणित वजने आणि मापे कायदा 1956,
भारतीय मानक कायदा 1969, खाद्य सुरक्षा आणि मानक कायदा 2006, राष्ट्रीय अन्न आणि सुरक्षा कायदा 2013. ग्राहकांचे हित करण्यासाठी अनेक कायदा अस्तित्वात असले तरी ते ग्राहकास संपूर्णपणे व प्रामाणिकपणे न्याय देऊ शकत नाही. म्हणून ग्राहकाची बाजू समक्षपणे मांडण्यासाठी स्वतंत्र ग्राहक संरक्षण कायदा 2019 संमत करण्यात आला आहे. आता आपण बघूया ग्राहक संघटना व अशासकीय संस्थांची भूमिका. मीन्स रोल ऑफ कन्झ्युमर ऑर्गनायझेशन अँड NGOs. NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. NGO आर नॉन प्रॉफिट अँड नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्स विच एम ॲट प्रमोटिंग द वेलफेअर ऑफ द पीपल. The main aim of this NGO is to study the trend of the prices in the market and publish them for the information of consumers and to agitate against the malpractices of the traders. तर सामाजिक कल्याणास चालण्यास देण्याची उद्देशाने स्थापन केलेल्या नफा व न कमवणारी व अराजकीय संघटना म्हणजे अशासकीय संस्था. बाजारातील किमतीचा अभ्यास करून ग्राहकांच्या माहितीसाठी जाहीर करणे आणि व्यापाऱ्यांचा अनिष्ट व्यापारी प्रथाविरुद्ध आंदोलन करणे हा अशासकीय संघटनाचा उद्देश आहे. ग्राहक संरक्षण आणि शिक्षणात ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्थांची भूमिका. आता रोल ऑफ कन्झ्युमर ऑर्गनायझेशन अँड NGOs इन द कन्झ्युमर protection and education. First, to organize campaigns and various programs on consumer issues to create social awareness. Second, to organize training programs for the consumer and make them conscious of their rights and modes of redressal of their grievances. Third point, to publish the periodical to enlighten the consumers about various consumer related developments. Fourth point, to provide free legal advice to the members on matters of consumer interest and help them to take up grievances. Fourth, to interact with the businessmen and chambers of the commerce and industry for ensuring a better deal for consumer. And fifth point is to file the public interest litigation on important consumer issues such as ban on product injurious to the public health. तर ग्राहकांच्या पहिला पॉईंट काय त्याच्यामध्ये ग्राहकांच्या समस्या संबंधित सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे. दुसरा, ग्राहक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि ग्राहकांना त्यांच्या तक्रारी संबंधीचा अधिकार व तक्रार निवारणाचे पद्धती इत्यादी संबंधी जाणीव करून देणे. तिसरा, ग्राहकांशी संबंधित घडामोडी संबंधीचे मासिके प्रकाशित करून ग्राहकांना अधिक माहिती देणे. चौथा पॉईंट आहे ग्राहकांचे हित आणि त्यांचे तक्रारी सोडवण्यासंबंधी सदस्यांना मोफत कायदेशीर सल्ला देणे. फिफ्थ पॉईंट, ग्राहकाशी चांगले संबंध सुनिश्चित करण्याची व्यावसायिक आणि वाणिज्य व औद्योगिक संघटना यांचा परस्परांशी संवाद साधणे. सिक्स पॉईंट आहे ग्राहकांच्या महत्त्वाच्या समस्यासंबंधी याचिका दाखल करणे. फॉर एक्झाम्पल, सार्वजनिक आरोग्यास उपायकारक ठरणाऱ्या उत्पादनावर बंदी आणणे. म्हणजे एखादा प्रोडक्ट बॅन आहे तर त्याला कस्टमर्सला काय करतो आहे आपण हा शासन काय करतो त्यांना इन्फॉर्मेशन देतो की ह्या प्रोडक्टवर बॅन आहे. अशासकीय संघटनाची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहे. पहिला, कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया CGST, व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन इन इंटरेस्ट ऑफ कन्झ्युमर एज्युकेशन दॅट इज व्हॉइस VOICE. थर्ड, कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर CERC. Fourth one is Consumer Association of India, that is CAL. Mumbai Grahak Panchayat, that is MGP, and Grahak Shakti GS. These are the examples of the NGOs. ठीक आहे, हे काय NGOचे काय हे उदाहरण आहेत. असे 6 उदाहरण आहेत. म्हणजे NGOचे किती प्रकार आहेत ते आपण बघितले. 6 एक्झाम्पल्स आहेत याचे. आता आपण इथं आपला लेसन संपला आहे. हिअर वी हॅव कम्प्लिटेड आवर 7th लेसन. तर ह्याची आपण थोडीशी समरी घेऊया. तर पहिले त्याच्यामध्ये आपण अभ्यास करूया तुलनात्मक अभ्यास म्हणजे फरक स्पष्ट करा. त्यात पहिला आपण करणार आहेत जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग.
जिल्हा स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडे स्थापन करण्यात आलेला आयोगास जिल्हा आयोग असे म्हणतात. राज्य स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या आयोगास राज्य आयोग असे म्हणतात. आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी केंद्र शासनाने सूचनेद्वारे स्थापन केलेल्या आयोगास राष्ट्र आयोग असे म्हणतात. दुसरं पॉईंट आहे अध्यक्ष. जिल्हा सत्र न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश किंवा समक्ष व्यक्तीची जिल्हा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांची राज्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांचे राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. चौथा पॉईंट आहे सदस्य. जिल्हा आयोगाचे सदस्य संख्या 2 पेक्षा कमी आणि केंद्र शासनाची सल्लामसलत करून निश्चित केलेल्या संख्यापेक्षा अधिक नसते. राज्य आयोगाचे सदस्य संख्या 4 पेक्षा कमी आणि केंद्र शासनाची सल्लामसलत करून निश्चित केलेल्या संख्यापेक्षा अधिक नसते. केंद्रीय आयोगाचे सदस्य संख्या 4 पेक्षा कमी आणि विचारविनिमय करून निश्चित केलेल्या संख्यापेक्षा अधिक नसते. चौथा पॉईंट आहे सदस्य कार्यकाळ. नेमणुकीपासून 5 वर्ष किंवा वयाची 35 वर्षे यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतं. नेमणुकीपासून 5 वर्ष किंवा वयाच्या 67 वर्षे आणि अध्यक्षासाठी 70 वर्षे यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतो. 5वा पॉईंट आहे कार्यसीमा. जिल्हा आयोगाची कार्यसीमा संबंधित जिल्हा असते. राज्य आयोगाची कार्यसीमा संपूर्ण राज्य असते आणि राष्ट्रीय आयोगाची कार्यसीमा संपूर्ण देश असते. आपला नेक्स्ट पॉईंट आहे आर्थिक अधिक कार्यक्षेत्र. वस्तू किंवा सेवाचे मूल्य रुपये 1 कोटीपेक्षा अधिक नसलेले तक्रारी. वस्तू किंवा सेवाचे मूल्य रुपये 1 कोटीपेक्षा अधिक किंवा 10 कोटीपेक्षा कमी रकमेची तक्रारी. आणि तिसरा पॉईंट आहे वस्तू किंवा सेवांचे मूल्य रुपये 10 कोटीपेक्षा अधिक रकमेची तक्रारी. 7वा अपील. जिल्हा आयोगाचे आदेश विरुद्ध राज्य आयोगाकडे दाद मागता येते. राज्य आयोगाचे आदेशाविरोधी राष्ट्रीय आयोगाकडे दाद मागता येते आणि राष्ट्रीय आयोगाचे आदेश विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. बघूया ह्याची समरी. ग्राहकाचा अर्थ. नैसर्गिक संसाधने किंवा बाजारपेठातील वस्तू सेवा खरेदी करणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक होय. ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती की जिने संपूर्ण किंवा अंशतः मोबदला देऊन किंवा देण्याचा करार देऊन वस्तू किंवा सेवा खरेदी केलेले आहे किंवा भाड्याने घेतलेले आहेत. ग्राहक संरक्षणाची गरज. आधुनिक बाजारपेठात ग्राहकास बाजारपेठेचे राजे म्हणून संबोधले जाते. खालील कारणामुळे ग्राहक संरक्षणाची गरज निर्माण होते. पहिला पॉईंट होता ग्राहक सहभागाची गरज. दुसरा माहितीचा अभाव. तिसरा ग्राहकाचे अज्ञान. चौथा असंघटित ग्राहक. 5वा बनावट वस्तू. 6वा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती. 7वा व्यवसायातील गैरप्रकार आणि 8वा विश्वासात व्यवस्था. त्याच्यानंतर आपण पाहिले होते ग्राहकाचे अधिकार. सुरक्षिततेचे अधिकार. माहितीचा अधिकार. तिसरा होता वस्तू व सेवा निवडीचा अधिकार. चौथा ग्राहकाचे ऐकून घेण्याचे अधिकार. ग्राहक शिक्षणाचा अधिकार. प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार. तक्रार निवारणचा अधिकार. निरोगी पर्यावरणाचा अधिकार. अनिष्ट व्यापारी प्रथापासून संरक्षणाचे अधिकार. आणि 10वा बनावट वस्तूपासून संरक्षणाचा अधिकार. त्याच्यानंतर आपण पाहिले ग्राहकांच्या जबाबदाऱ्या. अधिकारांचा वापर करणे. सावध राहणे. तक्रार दाखल करणे. दर्जासंबंधीचे जागरूकता. अतिशयोक्तीपूर्ण जाहिरातीपासून सावध करणे. खरेदी पावती आणि गॅरंटी वॉरंट कार्डचा मागणी करणे. 7वा पूर्वनियोजित खरेदी करणे. संघटित प्रयत्न करणे. त्याच्यानंतर आपण पाहिले होते ग्राहक संरक्षणाचे पद्धती. त्यात आपण पाहिलं होतं लोक अदालत, जनहित याचिका, तक्रार निवारण मंच, जागरूकता कार्यक्रम, ग्राहक संघटना, ग्राहक कल्याण निधी आणि कायदेशीर उपाय. त्याच्यानंतर आपण पाहिले होते ग्राहक संरक्षण कायदा 2019. त्याच्यामध्ये आपण पाहिला पहिला जिल्हा आयोग, दुसरा राज्य आयोग आणि तिसरा राष्ट्रीय आयोग. अशा प्रकारे आपण 7वा चॅप्टर
आज आपला संपला आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण विपणन हा चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. स्टुडंट्स, इफ you have not subscribed my channel, please subscribe it. Thank you and keep watching my video. Thank you, students.